ऑसिलेशन सोपा वाटतोय, पण जर डिफरन्शियल इक्वेशनचे हे ट्विस्ट तुम्हाला जर माहीत नसेल, तर बोर्ड 2026 ला 5 ते 8 मार्क तुमचे पाण्यात गेले असं समजाच. गेल्या 5 वर्षात 80% वेळा डिफरन्शियल इक्वेशन विचारले गेले. एआय दादाच्या रिपोर्ट नीट डोळे उघडून बघ. 2024 मध्ये आमचा रिपोर्ट 100% मॅच झाला होता आणि आता 2026 ची पाळी आहे. 2023 आणि 2024 मध्ये बोर्डाने वेलॉसिटी विचारली, पण 2026 ला खरा हिडन डेंजर म्हणजे ॲक्सेलरेशन एक्सप्रेशन असेल का? हे डेरिव्हेशन 3 मार्कांसाठी सेक्शन सी मध्ये फिक्स येऊ शकतं का? जर हे केलं नसेल, तर परीक्षेत रडत बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही. वेळ संपत चालली आहे. ॲपवर प्रत्येक चॅप्टरचा हा डेटा आणि रिपोर्ट अपलोड झालेला आहे. 2026 चे मोस्ट 7 एआय दादाचे पेपर सुद्धा रिलीज झाले आहेत. याच्या बाहेरचं बोर्डात एकही प्रश्न येऊ शकतो का? जर एवढं कॉन्फिडेन्शियल मी तुम्हाला देत आहे तर. बाकीच्या विद्यार्थ्यांचा हा धडा करून सुद्धा झालाय, रिव्हिजन पण झाली. तू मागे राहू नको. आत्ताच बायोमध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड कर, नाहीतर कमेंट कर ऑसी, मी तुला पाठवून देतो एक सिक्रेट लिंक.